मार्गशीर्ष महिन्याचा हा शेवटचा गुरुवार. मागच्या 3 गुरुवारपेक्षा हा गुरुवार काहीतरी वेगळाच वाटत होता. आज मन पण थोडं भरून आलं. घरातील धावपळ, कामं, त्यात सकाळपासूनच घरात आज वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. सकाळीच देवीचा घट भरायचा होता. मग सगळी तयारी करून घेतली आणि घट भरायला लागली. भिंतीला पण छान डेकोरेशन केलेलं, रांगोळी काढून घेतली, चौरंग मांडलाय, लाल वस्त्र अंतरले, तांदूळ ठेवून देवीचा घडा ठेवलाय आणि नारळाला देवीचा मुखवटा लावलेला आहे. साडी घालून देवीची पूजा करून घेतली आणि आई माऊलीला हात जोडून विनंती केली, हे आई माऊले, वर्षातला म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला आजचा शेवटचा गुरुवार आहे. जर या व्रतामध्ये माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. आणि श्रियान बाबू पण इथे पाया पडतोय, देवी बाप्पा पेढा दे. तर त्यांनी इथला देवी बाप्पाचा पेढा खाल्ला आणि देवीचं रूप इतकं आज प्रसन्न वाटते ना, जसं की साक्षात महालक्ष्मी घरात अवतरली आहे असंच मला आज फील झालं. तर इथे देवीची मी पोथी वाचायला बसले. मग देवीची आरती करून घेतली आणि रांगोळी काढायला लागली. रांगोळी काढून घेतली आणि आज नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवायला लागले. तर पुरणपोळी काही मला बनवता येत नाही, मी पहिल्यांदाच इथे पुरणपोळी बनवते, म्हणून मी काकीला म्हटलं आपण दोघी मिळून काहीतरी करूयात पुरणपोळी. तर इथे पुरणपोळी होईपर्यंत संध्याकाळ झाली आणि दिवाबत्तीचा टायमिंग झालाय. मग निकेशने सगळीकडे दिवे लावले आणि घरात पूर्ण प्रसन्न वातावरण झालेलं, कारण संध्याकाळचं देवीची गाणी पण लागली होती आणि अशी संध्याकाळ रोज येवो असं मला वाटायला लागलं. पोळ्या झाल्या तर देवीला पहिला पोळ्यांचा नैवेद्य दाखवला आणि हळदी कुंकवासाठी मी शेजाऱ्यांना बोलवायला जाणार. तेवढ्यातच माझ्या दारात 5 कन्या आल्या आणि कोणाचे तरी नाव विचारलं. म्हटलं नाही मला माहिती. तर साक्षात महालक्ष्मी संध्याकाळची आली की काय असं मला वाटलं, म्हणून त्यांना घरामध्ये बोलवलं आणि त्यांना मी पहिलं इथे हळदी कुंकू दिलं. त्यांचं हळदी कुंकू झालं, नंतर शेजाऱ्यांकडे गेले मी त्यांच्या हळदी कुंकवाला, त्यांना पण माझ्याकडे हळदी कुंकवाला बोलवलं आणि माझं हळदी कुंकू डन झालं. आणि काकीने पण आज खूप दिवसानंतर म्हणजे पहिल्यांदा साडी घातली आणि श्रियांसोबत खेळत होता इथे श्रियान आणि काकी. तर रात्री आम्ही देवीची आरती करून घेतली आणि जी देवीला मी ओटी भरलेली ती ओटी ते काकीची पूजा करून काकीची ओटी भरून घेतली. आणि आज नैवेद्यासाठी पण खूप काय मी मनापासून बनवलं होतं. आळूवडी बनवली होती, मटार फ्लावरची भाजी, भात, डाळ, पालकची भाजी, कोशिंबीर, पापड आणि गुलाबजामुन, हे सगळं मी एकटीनेच केले, पण निकेशने पण ह्याच्यासाठी मला हेल्प केली. आणि देवीसाठी नैवेद्य काढून घेतला. पुन्हा एकदा देवीला नैवेद्य दाखवला आणि देवीचं पुन्हा एकदा हात जोडून देवीला विनंती केली, काय चुकलं असेल तर मला माफ करा आणि तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी ठेव. तर असं माझं आजचं उद्यापन झालं. आणि लाईक करा, ब्लॉग आवडला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय.